पहिल्यांदा नमस्कार। तर आज मी तुम्हाला अशा मसाल्याबद्दल सांगणार आहे जो प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचंच आहे आणि कधी ना कधीतरी आपल्या घरामध्ये एक अशी वस्तू बनते ज्यासाठी आपल्याला तो मसाला वापरावा लागतोच। म्हणजे मी आज गोष्ट करणार आहे पावभाजी मसाला, म्हणजे सुहानाचा पावभाजी मसाला। मी नेहमी माझ्या घरामध्ये ज्यावेळेस पावभाजीचा बेत बनतो त्यावेळेस मी सुहानाचा पावभाजीचाच मसाला वापरते, कारण का सुहानाचा पावभाजीचा मसाला तुमच्या भाजीला इतकी छानदार चव देते, इतकं सुंदर चव देते की मी रिकमेंड करेल की ज्यावेळेस तुमच्या घरी पार्टी असेल आणि जर पावभाजीचा बेत असेल तर सुहानाचा पावभाजी मसालाच यूज करा। त्याच्यानी तुमच्या पावभाजीला इतकी सुंदर टेस्ट येईल ना की अशी पावभाजी तुम्ही म्हणजे खरंच की खाली नसेल। जर तुम्ही जर दुसरे मसाले यूज करत असतील ठीक आहे, पण एकदा तरी जर सुहानाचा पावभाजी मसाला जर कोणी यूज केला नसेल तर खरंच एकदा यूज करा आणि मला सुहानाच्या पावभाजीबद्दल कमेंट करून सांगा की तुमची पावभाजी कशी झाली। मी तर सुहानाचीच वापरते, सुहानाचाच पावभाजी मसाला वापरते। तुम्ही सुद्धा एकदा वापरा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका की सुहानाचा पावभाजी मसाला तुम्ही वापरल्यानंतर कसा वाटला। आणि ज्यांनी सुहानाचा पावभाजी मसाला वापरत असतील तरी मला कमेंट करून सांगा की सुहानाचा पावभाजी मसाला तुम्हाला कसा वाटतो। मी तर वापरते, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते की ह्या एक मोठं बॉक्स सुद्धा येतं आणि हे 5-5 वाल्याच्या ज्या पुढे असतात त्या सुद्धा मी वापरते। तर तुम्ही काही तुमच्या सोयीनुसार तुम्ही वापरू शकता, पण हे मापानुसार आणि अगदी म्हणजे मेजरमेंट असल्यामुळे हे सोपं पडतं बऱ्याचदा। पावभाजी आपली किती क्वांटिटीमध्ये आहे किंवा काय आहे, तर ह्याला टेस्ट खूप आहे। मी बऱ्याचदा सुहानाचेच प्रोडक्ट वापरते, तर तुम्ही सुद्धा वापरा। थँक्यू।